नमस्कार. व्हॉट शी एट अँड मेडच्या या भागात सगळ्यांचं स्वागत. हा सेकंड पार्ट आहे बरं का. म्हणून मस्त असे थालीपीठ केले. थालीपीठासोबत काळ्या वाटाण्याची उसळ. हे खाऊन झाल्यावर म्हणलं काहीतरी गोड व्हावं, म्हणून मावा केक झाल्यावर दुपारी म्हणलं थोडेसे चिप्स खावे, बालाजीचे टोमॅटो फ्लेक्स, आणि म्हणलं गोड असं क्रीम रोल खावा. संध्याकाळी म्हणलं आपलं कणीस भाजावं आणि त्याला चटणी, मीठ आणि लिंबूसोबत खावं. मस्त असं बेत. त्यानंतर करायचे ठरवले कोबीचे भजे. त्यासाठी चटणी, हळद आणि मीठ घालून थोडंसं बेसन आणि मैदा घातलं, कारण की थोडे खुसखुशीत आणि खमंग व्हावे यासाठी. मग त्यानंतर त्याचं मिक्सर करून घेऊन तेलात सोडलं. तेल गरम करायला ठेवलेलं, म्हणलं भजी सोडून बघावे. ट्रायलसाठी 2च भजी सोडले. झाले होते ते खुसखुशीत आणि खमंग. बघा कसं सुटलं आहे, छान दिसतात. पण ते थोडेसे मऊ झाले होते, म्हणून मम्मीला रेसिपीसाठी बोलवलं. मम्मीने केले त्याचे थालीपीठ. मग ते थालीपीठ तव्यावरच थापून घेतले आणि वरती झाकायला ठेवलं. मग त्यानंतर खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ रेडी झालं. मग त्याला खाल्लं सॉससोबत. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.